मग लव्ह मॅरेजच केलेलं टिकतं, प्रेम करावं तर ह्या दोघांसारखं, नाहीतर स्वार्थी प्रेम काही कामाचं नाहीये बरं का पोरी हो। प्रेम टिकवता आलं पाहिजे आणि ते माझ्या दादाने टिकवलं आणि ते सिद्ध करून दाखवलं सुद्धा। वहिनी आले का? आले आले घाबरत नाही बरं का कोणालाच। हा कुठे वहिनी कुठे? हाक मारा सारिका ये या आल्या आल्या आमच्या वहिनी पण आल्या। जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या। धन्यवाद धन्यवाद। याच ठिकाणी सोमनाथ भाऊच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि त्यांचं मत आहे सारिका वहिनी आणि दादांनी डान्स करायचा आहे। दाजी हा पारखे पाटील 100 रुपयाचं बक्षीस धन्यवाद। सावरिया ती गाणं काय मला येणार नाही। अमोलची गायकवाड योगेश गालफाडे मैत्रीच्या या झालेल्या गाण्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे। अमोलची गायकवाड हा यांच्या वतीने सुद्धा बक्षीस आले। कसे दोघं बरे आहेत ना? इकडे अलीकडे या वहिनी माझ्यापाशी यायला काय हरकत आहे का? या जवळ जरा चांगलं शूटिंग करा बरं का। उद्या हा कार्यक्रम तुम्हाला सकाळी सकाळी जो जास्त धमाल करेल त्याचा व्हिडिओ सकाळ सकाळी YouTube वरती पडणार आणि त्या चॅनलचं नाव आहे मराठी मनोरंजन आणि कोमल पाटोळे ऑफिशियल। या दोन्ही चॅनल वरती हे व्हिडिओ तुम्हाला दिसतील। या ठिकाणी कलवऱ्या पुढे या कलवऱ्या कलवऱ्या आहेत ना, काय टेन्शन घेता तुम्ही? मी आहे दादा कडक झालं पाहिजे बरं यांच्यापेक्षा चांगलं बरं का। हा नाव घ्या आधी दादांचं, त्यांनी नाव घेतलं का नाही? तुम्ही पण नाव घ्यायचं घ्या। महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून, शरदरावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून। खरंच माना पानाने आहे बरं का, सर्वांचा मान ठेवलाय। हा पेरूच्या भागात राघवाने दिला। ही काय सांगायची गरज आहे का? आपण लव्ह मॅरेज जरी असेल तर अरेंज मॅरेज आहे ना। मग लव्ह मॅरेजच केलेलं टिकतं, अरेंज मॅरेज टिकत नाही असं मी म्हणत नाही, पण ते कोणाला दोष देऊ शकत नाही। आईला नाही, बापाला नाही, भावाला नाही, तुम्ही दोघच एकमेकाचे दोषी। प्रेम केलंय ना, मग आता ह्यांच्यासारखंच मी गाणं म्हणणार आहे बरं का। मला बरं झालं तुम्ही सांगितलं प्रेम करून लग्न केले म्हणून। लव्ह मॅरेज विथ अरेंज मॅरेज या ठिकाणी हा राघू एकला राहील यादबाई बहिणीची अजून 100 मंगेश ठोंबरे इजभार कांद्याचे पैसे सगळे उडले तरी चालते, पण या ठिकाणी कार्यक्रमच झाला पाहिजे। हा खूप सुंदर गाणं आहे, क्रिएटेड बाय प्रशांतजी मोरे सर म्हणतात। या ठिकाणी भाऊ बघा प्रेम करावं तर ह्या दोघांसारखं, नाहीतर स्वार्थी प्रेम काही कामाचं नाहीये बरं का पोरी हो। प्रेम टिकवता आलं पाहिजे आणि ते माझ्या दादाने टिकवलं आणि ते सिद्ध करून दाखवलं सुद्धा आहे का नाही? म्हणून म्हणायचं आहे ज्यांचं प्रेम तुटतं, ज्यांचं कडीला जात नाही, तो राघू आणि ती मैना काय म्हणतात माहिती का एकमेकाला? या गाण्यामध्ये मी तुम्हाला सांगत आहे बघा, कविता आहे कविता। ही कविता तुम्ही दोघांनी तर ऐकायची आहे, बसलेल्या रसिक बांधवांनी ऐकायची आहे, महिलांनी ऐकायची, लेकीसाठी तुम्ही ऐकायची, आपल्या आपल्या बायकोसाठी ऐका, लेकीसाठी ऐका, बहिणीसाठी ऐका, ज्यांना जशी ऐकायची तशी ऐका। राघू म्हणत आहे
एका कुंकवा पायी दूर मैना उडून जाईल एका कुंकवा पायी दूर मैना उडून जाईल राघू एकला राहील याद महिन्याची राघू एकला राहील याद महिने जाऊ द्या अर्ध गाणं राघू एकला राहील याद महिन्याची येईल अर्ध गाणं राहील याद महिन्याची येईल एका कुंकवा पायी दूर मैना उडून जाईल एका कुंकवा पायी दूर मैना उडून जाईल आलडू आलडू माझा आवाज बसला नाचू नाचू आमच्या दादाचे पाय गळले बघू बघू ह्यांचे डोळे थिजले आणि तुम्ही हलायला मारला नाही का नाचायचं 500 रुपये घ्यायचे गाणं दुसरं म्हणू का तुमच्या आवडीचं म्हणू का तुमचं कोणतं आवडतंय मला सांगा कानात कोणचं गाणं तुमच्या आवडीचं नाही त्यांच्या आवडीचं चाललंय मना देव धनगरवाड्यात घुसला म्हणायचं का म्हणायचं धनगरवाड्यात घुसला नग माझ्या मनाने म्हणू बर 4 3 4 किती साऱ्या पट्ट्यावर वाजवा हा हा 5 मास्तर खंडोबा पिवळा झाला हळद लागली काटा फुटतोय अंगावर हळद लागली बा नाही तुला खंडोबा नवरा झाला हळद लागली बा नाही तुला मलाही नवरा झाला हळद लागली बा नाही तुला खंडोबा पिवळा झाला हळद लागली बा नाही तुला खंडोबा नवरा झाला हळद लागली बा नाही देवा पिवळा झाला हळद लागली बा नाही तुला मलाही पिवळा झाला हळद लागली बा नाही तुला खंडोबा नवरा झाला हळद लागली बा नाही तुला पहिलं पत्र गणपतीला गणपतीच्या शारदाला 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 मग तुम्ही यावी लग्नाला हळद